त्या मूर्खाला सांगा की तो उत्तर प्रदेशात बसून अशी विधानं नको करू, तू महाराष्ट्रात ये आणि विधानं कर. मग तुला तुझं चॅलेंज कसं स्वीकारतो आणि मनसैनिक तुझ्या गालाखाली कशी बोटं उठवतं ते दिसेल तुला. त्यामुळे तिथे बसून वल्गना करू नको, इकडे ये म्हणावं पहिलं. भाजपचे ते पूर्व सांसद आहेत आणि असं असतं ना केवळ राजकीय अहो हे ऐका, हे आता भाजपने जो काही मराठी माणसांची जी काही एकजूट पाहिलेली आहे आणि ही एकजूट पाहून त्यांच्या पायाखालची जी वाळू सरकलेली, त्यांनी जो धसका घेतलाय, यातून त्यांनीच हे शासन पुरस्कृत ही सगळी माणसं उभी केलेली आहेत. त्यांना त्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून हे सगळं चाललेलं आहे. हे बिथरल्याचं लक्षण आहे. सैरभैर झालेली आहेत लोक. सैरभैरून त्यांना कळत नाही की आपण आता काय बोलावं. ही जी काही वक्तव्य आहेत ना, ही हास्यास्पद आहेत. त्यामुळे ते आपण विनोदाने घेतली पाहिजे, त्याचा एन्जॉय केलं पाहिजे. आणि हे सगळे तुम्ही परवापासून केडिया पाहिला, कोण आहे? हा भाजपचाच समर्थक आहे. त्याच्या अगोदर तो मीरा रोड भाईंदरचा मिठाईवाला आहे, तो कोण आहे? भाजप समर्थक आहे. तुम्ही जाणून बुजून जर मराठी भाषेला किंवा मराठी माणसाला मुजोरी दाखवाल आणि त्यांना अपमानास्पद वागणूक द्याल तर तुम्हाला ऍक्शनला रिएक्शन मिळणार. काय वाटतं की मराठी माणसाला एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोय, कारण गुजराती झाला, आता उत्तर प्रदेश. हे कसं आहे माहिती, ही भाजपची रणनीतीच आहे. त्यांचा हा मूळ फंडाच आहे. 2014 पासून लोकांनी देखील अनुभव घेतलाय की तुम्हाला जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये विभक्त करायचं आणि स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजायच्या. आमचा मुद्दा हा राजकारणा पलीकडे जाऊन आहे. आमच्या मराठी भाषेसाठी आहे, आमच्या संस्कृतीसाठी आहे, आमच्या मराठी माणसासाठी आहे. त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठीची आमची संघटना म्हणून आम्ही काम करतो. हा राजकारणापलीकडचा मुद्दा आहे. इथे कुठलंही राजकारण नाही. हे सगळे मराठीच आहेत ना. हे आशिष शेलार असो किंवा हे संबंधित जे कोणी आता तुम्ही मागापासून आमदार सांगतात, हे सगळे मराठीच आहेत ना. मग ह्यांनी मराठीचा स्वाभिमान ह्यांना स्वतःला नको का? हा ह्यांनी घाण ठेवलाय. हा दिल्लीश्वरांच्या पायाशी घाण ठेवून त्यांचे तळवे किती दिवस हे चाटणार आहेत? शेवटी स्वाभिमान नावाचा एक प्रकार आहे की नाही? स्वतःच्या भाषेबद्दल स्वाभिमान असायला हवा ना. ही भाषा ह्यांनी राजकारणासाठी आणि पदांसाठी ही सगळी लाचारी पत्करलेली आहे. आशिष शेलारनंतर देखील एक विवादास्पद स्टेटमेंट आलेलं आहे. आशिष शेलार म्हणतात की पहलगाममध्ये धर्म विचारून मारलं, इथे भाषा विचारून मारलं. मला तर हसायला येते. आशिष शेलार सारखी व्यक्ती कुठले संदर्भ कुठे लावते? तो काय विषय आहे? तो दहशतवादी, पाकिस्तानी दहशतवादी. खरं तर तुमचं केंद्रात सरकार आणि दहशतवादी हल्ले होत आहेत, हे त्याला तुमचे इनपुट कुठे? संरक्षण खातं काय करतंय तुमचं? ते राहिलं बाजूला. आणि त्याचे संदर्भ तुम्ही कुठल्या विषयासाठी लावताय? तुम्ही मूळ मुद्दा आहे की हिंदी सक्ती करायची गरजच काय होती? आयतं कोलीत कोणी दिलं? तुम्हीच दिलं. मग कोलीत दिल्यानंतर मराठी माणूस जर एकवटला असेल, त्या एकजुटीची शाबासकी त्यांना द्यायची, त्यांची वाहवा करायची की तुम्ही त्यांची तुलना दहशतवाद्यांबरोबर करायची. मूर्खपणाचं लक्षण आहे. हे बिथरलेत सगळे. मराठी माणसांची एकजुटा पाहून हे बिथरलेले आहेत. ह्या लोकांना मला क्यू करायची वाटते आशिष शेलारांची. दहशतवाद्यांची तुलना केली असं वाटतं अशा प्रकारचं? तुलनाच केली आहेत ना. बघा ना तुम्ही. अहो तो विषय कुठे, हा विषय कुठे? दोन वेगवेगळे विषय आहेत. तुम्ही त्याला एकमेकांशी जोडताय आणि त्याचा समानार्थ लावताय. हा मूर्खपणा नाहीये का? म्हणजे ही तळवे चाटेगिरी नाहीये का? किती अजून किती झुकणार आहेत? आणि स्वतःची मराठी भाषा, स्वतःचा मराठी माणूस किती तुम्ही घाण ठेवायचा प्रयत्न करणार? उद्या महाराष्ट्रालाही घाण ठेवाल तुम्ही सत्तेसाठी. आम्ही सत्तेच्या पलीकडे जाऊन बोलतोय. राज ठाकरे साहेबांनी कालच्याही भाषणामध्ये कुठेही राजकीय वक्तव्य केलं नाही. फक्त मराठी भाषेवर, मराठी माणसावर आम्ही तडजोड करणार नाही हे वक्तव्य केलेलं आणि हीच आमची भूमिका आहे. मराठी भाषेसाठी तुम्ही असतील, शिवसेना, ठाकरे गट असेल, हे सगळेच लढत असताना आमदार संजय गायकवाड यांचं एक बेडगी वक्तव्य समोर आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की संभाजीराजांना 16 भाषा येत होत्या, ते काय मोठं होतं. एवढे मोठे हे झालेत की संभाजी महाराजांना, परमपूज्य आपले सगळ्यांचे जे अभिमान आणि स्वाभिमान असणारे छत्रपती संभाजी महाराज, यांना ते मूर्ख बोलण्या इतपत त्यांची मजल गेली आहे. किती डोक्यात हवा गेली यांच्या. संत ज्ञानेश्वरांना 56 भाषा येत होत्या, तरी सुद्धा ज्ञानेश्वरी त्यांनी मराठीतून लिहिली. कारण त्यांना मराठी ही अमृतापेक्षाही मोठी वाटली. बरोबर ना? छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार हा मराठीतून केला. ज्यावेळेला राज्यकारभार केला तेव्हा जेमतेम 5 ते 6% लोकांना मराठी येत होती. कारण तेव्हा त्या फारसी भाषेने तिकडे आक्रमण केलं होतं, अतिक्रमण केलं होतं. राज्यकारभारात मराठी आणण्याचं कारण काय? की आपली मराठी भाषा ही कुठेतरी त्याचं संवर्धन होणं गरजेचं आहे, त्याचं संरक्षण होणं गरजेचं आहे. म्हणून जेव्हा राज्याभिषेक झाल्यानंतर राज्यकारभारात जेव्हा भाषा आली, कालांतराने ती 70 ते 80% लोक बोलू लागली. मग ही जी मंडळी आहेत यांना देखील अनेक भाषा येत होत्या, पण त्यांचा मराठीसाठी हट्ट होताच ना. शेवटी ती आपली मायबोली आहे. या सगळ्यांना काय झालंय, ह्यांना
भाषेपेक्षा यांची खुर्ची महत्वाची वाटते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.